सर आता बऱ्याच दिवसापासून जवळजवळ महिन्यापासून असं मार्केटमध्ये एक आय ड्रॉप्स प्रेस यू हा एक आय ड्रॉप्स आलेला आहे आणि कंपनीचं म्हणणं आहे की तो त्याचा एक थेंब जर डोळ्यात टाकला तर 6 तासासाठी त्या व्यक्तीला चष्म्यापासून मुक्ती भेटू शकते. तर याविषयी आपण काय सांगाल? हा फारच चांगला प्रश्न आहे आणि बराचसा प्रश्न मला माझे रिलेटिव्स आहे, माझे फ्रेंड्स आहे, बऱ्याच लोकांनी मला हे विचारले की आता नवीन ड्रॉप्स आला आहे तर आता आम्हाला चष्मा घालायची का गरज नाही. पण मी ह्याचा उपयोग किती आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ह्याच्यासाठी मी एकदा एक उदाहरण पण देतो की प्रेसव्यू ड्रॉप्स ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते पायलोकार्पिन आहे. आता पायलोकार्पिन हे बऱ्याच वर्षापासून आपले नेत्ररोग विशेषज्ञ ते वापरत आहे. हे काही नवीन ड्रॉप्स नाही. पायलोकार्पिनचा उपयोग काचबिंदूसाठी होतो बऱ्याच वर्षांनी. आणि आता हा पायलोकार्पिन ड्रॉप्स करतो काय हे तुम्हाला जाणणं आवश्यक आहे. तर ते मी तुम्हाला एक उदाहरण देऊन एक्सप्लेन करतो. जसा हा आपला आईबॉल आहे, हे डोळ्याचा पुढचा भाग कॉर्निया, ह्याच्या पाठीमागचा भाग आहे ते रेटिना आणि ते मधला भाग आहे त्याला आपण बाहुली कधी कधी आयरिस बाहुली म्हणतात. ते कमी जास्त होतो आणि बाहुलीच्या पाठीमागे लेन्स आहे. तर नॉर्मली काय होतो की बाहेरचा जेव्हा प्रकाश आतमध्ये येतो डोळ्यामध्ये ते बाहुली ते प्रकाश कंट्रोल करते, कमी जास्त करते आणि त्याच्यामुळे ते लाईट रेज प्रकाश आहे ते पाठीमागच्या पडद्यावर पडतो आणि आपल्याला क्लिअर दिसते. जर बाहुलीची साईज छोटी झाली तर तुम्हाला तेवढं स्पष्ट दिसेल. कधी कधी आपण बघा ज्यांना नंबर आहे, चष्म्याचा नंबर आहे, मायनसमध्ये नंबर आहे, ते लांबचं बघताना ते कधी कधी काय करतात, असं करतात, डोळे असं छोटं करतात आणि त्यांना क्लिअर दिसते. हे कशामुळे क्लिअर दिसते की जेव्हा आपला पिन होल इफेक्ट त्याला म्हणतात, आम्ही पिन होल विजन म्हणतात. तर जेव्हा ही बाहुली कन्स्ट्रिक्ट होते तेव्हा आपल्याला तो फारची जी चीज आहे ते चांगली दिसते. हा पायलोकार्पिन हाच काम करतो. हा बाहुलीचा जे साईज आहे त्याला कन्स्ट्रिक्ट करतो, मायोसिस म्हणतात आम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला थोड्या वेळासाठी तो क्लिअर दिसते. पण हा ड्रॉप्स तुम्ही कायमसाठी टाकू शकत नाही कारण की त्याचे बरेच काही दुष्परिणाम आहे. दुष्परिणाम म्हणजे काय काय होऊ शकतो. एक आहे, अगर तुम्हाला जर लॉंग टर्म साठी तुम्ही हे वापर करणार तेव्हा तुम्हाला हेडेकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कधी कधी तुम्हाला असं म्हणतात लालचटपणा म्हणजे रेडनेस कॉन्स्टंट तुम्हाला होऊ शकते. दुसरी गोष्ट, हे बाहुली कन्स्ट्रिक्ट करतो, त्याच्यामुळे ते परमनंटली पण कन्स्ट्रिक्ट होऊ शकते. ज्याच्यामुळे जर तुम्हाला पुढे मोतीबिंदूचं जर ऑपरेशन लागलं तर त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतो. आणि चौथी गोष्ट ती महत्वाची आहे, एक रिस्क आहे रेटिना डिटॅचमेंट. आता ही सगळ्यांना होत नाही पण हे ड्रॉप्स यूज केल्याने असं सायंटिफिक एव्हिडन्स आहे काही लोकांमध्ये रेटिना डिटॅचमेंटचा पण रिस्क असतो. आता रेटिना डिटॅचमेंट म्हणजे काय, हे पाठीमागचा जे पडदा आहे ते हळू डिटॅच होतो आणि त्याच्यामध्ये दृष्टी कमी होतो आणि त्याचं ट्रीटमेंट हे फार गुंतागुंतीचं आहे. फार त्याचं रिकव्हरी पूर्ण येणं म्हणजे दृष्टी पूर्ण येणं ऑपरेशन नंतर ते पण 100% कधी कधी नसतं. म्हणून हा ड्रॉप्स आहे, प्रेसव्यू ड्रॉप्स आहे, जर तुम्ही रेग्युलर वापरला तर हे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आता हे थोड्या वेळासाठी काही लोक यूज करतात, जसं तुम्ही सांगितलं की एक ड्रॉप्स टाकलं त्याचा इफेक्ट 6 तासासाठी असतो. 6 तासासाठी तुम्हाला ते क्लिअर दिसेल पण त्याचा इफेक्ट गेल्यावर परत तुम्हाला ते टाकावं लागेल. म्हणून ते माझी प्रेक्षकांना हे विनंती आहे की तुम्ही स्वतःने जाऊन मेडिकलमध्ये हे ड्रॉप्स टाकू नये. जर तुम्हाला हे ड्रॉप्स जर टाकायचं आहे तर तुम्ही आपल्या नेत्ररोग विशेषज्ञांना जाऊन भेटा. ते तुमचं डोळ्यांचा तपास करणार आणि तुमच्यासाठी ते ड्रॉप्स सेफ आहे की नाही हे डिसाईड करणार आणि ते प्रिस्क्राईब करणार, तेव्हाच तुम्ही ते ड्रॉप्स वापरून. न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार.